फ्रेंड्स, मी तुम्हाला सांगणार आहे इन्स्टॉलमेंट सिस्टीमचा प्रॉब्लेम कसा सोडवायचा. हा एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. यात कोणतंही अमाऊंट आपल्याला त्यांनी हाईड करून दिलेली नाही आहे. हा सगळ्या अमाऊंट त्यांनी आपल्याला समोरच ठेवलेले आहेत. तर हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा हे मी सांगते. लेट स्टार्ट. पहिल्यांदा काय म्हणले, ऑन 1 जानेवारी 2008 हजारे अँड कंपनी सोल्ड अ मोटार कार टू लाखे अँड कंपनी लिमिटेड ऑन द इन्स्टॉलमेंट सिस्टीम of which cash price was rupees 20,000 सॉरी. तर काय म्हणले त्यांनी, 1 जानेवारी 2008ला हजारे अँड कंपनीने एक मोटार कार लाखे अँड कंपनीला इन्स्टॉलमेंट सिस्टीमवर सेल केली आणि त्याची कॅश प्राईस होती 20,000. तर आपल्याला इथं एक पहिली अमाऊंट भेटली, ती म्हणजे कॅश प्राईसची अमाऊंट भेटली आपल्याला 20,000. याला आपण नोट करून ठेवायचा. आपला पहिला पॉईंट भेटला आपल्याला 20,000. पुढे काय म्हणलं, द परचेसर हॅड टू पे ₹4,000 ऑन सायनिंग द कॉन्ट्रॅक्ट अँड रिमेनिंग पेबल ऑन 31 डिसेंबर एव्हरी इयर इन फोर इन्स्टॉलमेंट ऑफ ₹5,000 इच. तर यात काय म्हणलं, तर परचेसरनं 4,000 ही सायनिंग अमाऊंट करताना डाऊन पेमेंट केलं म्हणते. तर ही 4,000 जी आहे ते आपल्याला डाऊन पेमेंटची रक्कम मिळाली आहे. त्याला सुद्धा आपण नोट करून ठेवायचं, डाऊन पेमेंट म्हणून. आणि पुढे काय म्हणले, कॉन्ट्रॅक्ट साईन करताना परचेसरनं असं साईन केलं की 4 वर्षात 5,000च्या हप्त्याने त्याची रक्कम, ह्या वस्तूची रक्कम मी परत करीन असं सांगितलेलं आहे. तर यामध्ये इन्स्टॉलमेंटचा हप्ता सुद्धा आपल्याला भेटलेला आहे 5,000. 5,000 देखील भेटला, इन्स्टॉलमेंटची रक्कम भेटली. आता पुढे काय म्हणले, द वेंडर चार्ज अँड इंटरेस्ट ऑफ 10% PA. लाखे ही जे सेलर आहे तो इंटरेस्ट किती चार्ज करणार आहे, तर 10% इंटरेस्ट अनपेड रक्कमवर चार्ज करणार आहे. तर आपल्याला इंटरेस्टचा रेट सुद्धा मिळाला 10%. पुढे म्हणलं, लाखे अँड कंपनी टू राईट ऑफ 10% डिप्रिसिएशन ऑन डिमिनिशिंग बॅलन्स. तर इथं आपल्याला डिप्रिसिएशनचा रेट देखील दिलेला आहे. ते आणि डिप्रिसिएशन कसं चार्ज करायचं आहे, तर डिमिनिशिंग बॅलन्स मेथड म्हणून चार्ज करा म्हणले. म्हणजे जी कॅश प्राईस आहे त्यामधून डिप्रिसिएशनची अमाऊंट लेस करून आपल्याला डिप्रिसिएशन चार्ज करायचं आहे, ना की फिक्स्ड मेथडनं. तर आपण प्रॉब्लेम कसा सोडवायचा हे बघूया. पहिल्यांदा आपल्याला काय काय इथं भेटलं ते सांगते. आपल्याला इथं भेटलं कॅश प्राईस, डाऊन पेमेंट, इन्स्टॉलमेंट आणि इंटरेस्टचा रेट आणि डिप्रिसिएशनचा रेट भेटला आहे आपल्याला. ह्या 4 गोष्टी आपल्याला इथं भेटलेल्या आहेत. तर आपण प्रॉब्लेममध्ये त्या कशा सोडवायच्या ते मी सांगते तुम्हाला. कुठली अमाऊंट कुठं लिहायची ते मी सांगते. पहिल्यांदा आपण असा एक कॉलम करून घ्यायचा, त्यामध्ये टेबल शोईंग इंटरेस्ट म्हणून हेडिंग टाकायची. कॅश प्राईस लिहायची 20,000. 20,000 आपल्याला प्रॉब्लेममध्ये मागं सांगितलं होतं की 20,000 रुपयाची मोटार कार परचेस केली, मग इथं लिहिलं. परत डेट टाकल्यात आपण 1 तारखेला त्यांनी 1 तारखेला परचेस केली म्हणून 1 तारीख टाकली पहिल्यांदा. परत 31 तारखेचे सगळे इन्स्टॉलमेंट आहेत म्हणून 31 तारीख टाकल्या. परत डाऊन पेमेंट त्यांनी दिलं तर आपल्याला प्रॉब्लेममध्ये 4,000 सायनिंग अमाऊंट आहे म्हणले. मग सायनिंग अमाऊंट आहे म्हणजेच डाऊन पेमेंट आहे, ती 4,000 आपण इथं टाकलं. परत 5,000 प्रत्येक 4 वर्षात 5,000च्या हप्त्याने मी रक्कम पेड करेन असं त्यानं कॉन्ट्रॅक्ट साईन केलं होतं, म्हणून प्रत्येक इन्स्टॉलमेंटचा हप्ता हा झाला 5,000चा. हा इन्स्टॉलमेंटचा पूर्ण कॉलम आपल्याला प्रॉब्लेममध्येच भेटला. आपल्याला मनानं काहीच लिहावं लागलं नाही. बघा किती सोपा प्रॉब्लेम आहे. इन्स्टॉलमेंटचं सगळा कॉलम पूर्ण झाला, त्याची टोटल करायची, खाली लिहायची, 24,000 आली इथं. आता इंटरेस्ट कसा काढायचा हे तिथं आपल्याला प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं आहे. 10% इंटरेस्ट चार्ज करा म्हणले प्रत्येक अनपेडच्या रकमेवर. ते आपण इथं केलेलं आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला असा आडवा प्रॉब्लेम कसा सोडवला आहे ते मी सांगते. तुमच्यासाठी खास मी प्रॉब्लेम सोडवला आहे. माझ्या नोटबुकमधला प्रॉब्लेम मी टिक मार्क करून बघताना घाण झालता म्हणून मी इथं डबल सोडवला आहे प्रॉब्लेम. तर सगळ्यांनी मला लाईक करा. बघा, तुम्ही लाईक करेनच मला लय राग यायला आहे. सॉरी. तर इथं बघा, इन्स्टॉलमेंटची रक्कम होती 1 तारखेला 4,000, म्हणजेच
ही डाऊन पेमेंटची रक्कम आहे आणि डाऊन पेमेंटची रक्कममध्ये इंटरेस्ट नसते म्हणून पेड केल्या म्हणून आपण 4,000 इथं लिहिली. कॅश प्राईस अनपेडमध्ये कुठली रक्कम येणार, तर ही जी कॅश प्राईस आहे ह्या कॅश प्राईसमधनं पेड केलेली डाऊन पेमेंटची रक्कम लेस करायची आणि इथे येणार 16,000. 16,000 आली की आता ह्याच्यावर आपल्याला इंटरेस्ट काढावं लागणार. ह्यात डिप्रिसिएशन तर नसणार कारण ही आपण डाऊन पेमेंटची रक्कम आहे. पैसे वस्तू खरेदी केल्या त्याचं डिप्रिसिएशन होत नाही म्हणून त्याचं डिप्रिसिएशन 1 तारखेला कधीच कुठल्याच प्रॉब्लेममध्ये 1 तारखेला डिप्रिसिएशन येणार नाही. आता पुढच्या ह्याच्यात आपल्याला इंटरेस्ट काढावं लागणार. इंटरेस्ट काढताना ह्या 16,000वर 10% इंटरेस्ट काढलं. इंटरेस्ट काढण्याची टक्केवारी त्यांनी आपल्याला सांगितली होती 10% काढा म्हणून. ती 10% आपण काढली, 1,600 आलं. नंतर हे इथं 3,400 कसं आलं तर मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं तिसरा कॉलम काढण्यासाठी फर्स्ट कॉलम मायनस सेकंड कॉलम, मग 5,000मधून 1,600 लेस केले की इथं 3,400 आलं. आता इथली कॅश प्राईस अनपेड काढायची. अनपेड काढण्यासाठी मी कोणता फॉर्म्युला म्हणजे मी मनानंच तयार केला होता. काय सांगितलं होतं आता, अनपेड मायनस पेड इज इक्वल टू अनपेड. आता या 16,000तून 3,400 लेस केले की 12,600 मिळतात. हे असं 12,600 इथं आलेले आहेत. आता हे डिप्रिसिएशन मी शेवटी एकदाच चौघाचं पण सांगते, थोडा अवघड आहे. आता पुढच्या वर्षीचं काय म्हणले, 5,000चं इन्स्टॉलमेंट आहे. ह्याच्यावर आपल्याला ह्या अनपेडच्या रकमेवर इंटरेस्ट चार्ज करावा लागणार पुढच्या वेळेस. प्रत्येक वर्षी इंटरेस्ट ह्या अनपेडच्या रकमेवर चार्ज करायचं. इथं चार्ज केलं ह्या 12,600वर 10% आलं 1,260 रुपये. आता ही पेडची रक्कम काढण्यासाठी इन्स्टॉलमेंटमधून इंटरेस्ट लेस केलं 3,740 आलं. पुढे अनपेड काढण्यासाठी ह्या चालू वर्षाचा अनपेड काढण्यासाठी मागच्या वर्षीचा अनपेड मायनस पेड इज इक्वल टू अनपेड. असंच हे आपण सगळ्या वर्षाचं काढून घेतलं. शेवटच्या वर्षीचं बघा, सांगते थोडं अवघड आहे म्हणून. शेवटच्या वर्षी आपलं अनपेडची रक्कम होती 4,746. यातून आपल्याला ही सगळी शेवटच्या वर्षी पे करावी लागणार आहे, त्यातली थोडीसुद्धा ठेवायची नाही. म्हणून इथं अनपेडचा कॉलममध्ये रिकामा येणार, डॅश द्यायचा, इथं काहीच ठेवायचं नाही. चुकून आपण इथं काय लिहिलं तर आपला प्रॉब्लेम चुकला म्हणून समजायचं. इथं डॅश दाखवायचं आणि ही अनपेडची जी रक्कम आहे ती आपण पे केली आहे म्हणून इथं दाखवायची. आणि आता ही इंटरेस्ट कशावर काढायचं, तर इंटरेस्ट हे अनपेडच्या रकमेवर काढायचं नाही कारण ही शेवटच्या वर्षाचं आहे. तर थोडं जरा वेगळ्या पद्धतीनं काढायचं आपण. हे खूप सोपं आहे त्याच्यापेक्षा, ते टक्केवारी काढण्यापेक्षा. ह्या 5,000मधनं हे 4,746 लेस करायचं आणि हे 254 येते. आणि हे बॅलन्सिंग फिगर असतो आपल्या लक्षात राहावं, हे आपण असं काढले म्हणून मी इथं बॅलन्सिंग फिगर लिहिलं आहे. तुम्ही सुद्धा लिहित जावं म्हणजे तुमच्या लक्षात राहील. आता डिप्रिसिएशन कसं चार्ज केलं ते मी सांगते. ओके फ्रेंड्स, कॅश प्राईस होती आपली 20,000. ह्या 20,000वर आपल्याला डिप्रिसिएशन चार्ज करायचं होतं. तर ह्या 20,000वर पहिल्यांदा आपण डिप्रिसिएशन काढलं, 10% आलं 2,000. आता हे पुढच्या वर्षीचं डिप्रिसिएशन काढता ही 2,000 आपण पहिल्यांदा इथं लिहिलं 2,000चं त्या पहिल्या वर्षाचं होतं म्हणून. आता दुसऱ्या वर्षाचं डिप्रिसिएशन काढताना अजून ह्या 20,000वर काढायचं नाही, तर ह्या 20,000तून हे 2,000 लेस करायचे आणि येणाऱ्या 18,000वर पुढच्या वर्षाचं डिप्रिसिएशन काढायचं. ते आलं 1,800. ते लिहायचं आपण लगेच त्या वर्षाला, ज्या वर्षाचं काढलं होतं त्या वर्षाच्या अमाऊंटमध्ये कॉलममध्ये लिहायचं 1,800. आता पुढच्या वर्षाचं डिप्रिसिएशन काढताना ह्या 18,000वर पण काढायचं नाही, तर ह्या 18,000तून हे या वर्षीचं डिप्रिसिएशन लेस करायचं आणि येणाऱ्या अमाऊंटवर पुढच्या वर्षीचं डिप्रिसिएशन चार्ज करायचं. किती आलं 16,200. 16,200वर पुढच्या वर्षीचं चार्ज केलं 1,620. ते लगेच लिहून टाकायचं आणि आपल्या लक्षात राहण्यासाठी कोणतं डिप्रिसिएशन काढले ते असं रिमार्क करून घेत जावा तुम्ही पण, तुमच्या पण लक्षात राहत जाईल. आता ह्या पुढच्या वर्षीचं शेवटच्या वर्षीचं काढण्यासाठी काय करायचं बघा, तसंच करायचं. ह्या 16,200वर आकारायचं नाही, तर 16,200मधून ती डिप्रिसिएशन लेस करायचं आणि येणाऱ्या अमाऊंटवर चार्ज करायचं. आलं किती 1,580. ते इथं आपण लिहून टाकलं. तर टेबल फार सोपा होता, आम्ही तुम्हाला सांगितलं आहे, समजला का बघा. डबल सांगते. कॅश प्राईस लिहिली, डेट लिहिल्या, सगळ्या इन्स्टॉलमेंट त्यांनीच दिली, ते आपल्याला सगळ्या इन्स्टॉलमेंट लिहून टाकल्या. इंटरेस्ट पहिल्या 1 तारखेला इंटरेस्ट चार्ज केलेलं नसते. पुढच्या वर्षीच्या प्रत्येक वर्षीचे इंटरेस्ट आपण अनपेडवर काढले
ते सगळं इथं लिहिलं. शेवटच्या वर्षीचं मात्र ह्या फर्स्ट कॉलम, ह्या कॉलम पहिला कॉलम मायनस तिसरा कॉलम इज इक्वल टू दुसरा कॉलम केला आहे आपण. पहिला वजा तिसरा बरोबर दुसरा केला आहे. आता अनपेड पेड रक्कम काढण्यासाठी पहिल्या 1 तारखेचं इन्स्टॉलमेंट होती तीच लिहिली आहे आणि परत अनपेड काढण्यासाठी कॅश प्राईसमधून पेड केलेलं रक्कम लेस करून इथं लिहिली आहे. बाकीच्या वर्षीचं पेड रक्कम काढण्यासाठी फर्स्ट कॉलम मायनस सेकंड कॉलम इज इक्वल टू थर्ड कॉलम केला आहे प्रत्येक वर्षासाठी आपण. आणि शेवटच्या वर्षीचं मात्र अनपेडची रक्कम इथं लिहिली आहे. डिप्रिसिएशनने आत्ताच तुम्हाला सांगितले डिमिनिशिंग मेथडनं. हे फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड नव्हती म्हणून इथं 20,000वरच सगळे चार्ज केलं नाही. तसं असतं तर एकच रक्कम इथं सगळीकडे आली असती, पण ही डिमिनिशिंग मेथड आहे म्हणून इथं वेगवेगळ्या रक्कम आल्यात. आता मी अकाउंट सांगते. आता इथं पहिला अकाउंट आहे मोटार कार अकाउंट. तर मोटार कार अकाउंट आपण बनवले कारण आपल्याला त्या वस्तूची झीज किती झाली आपण हप्ते फेडेपर्यंत ते आपल्याला कळावं म्हणून आपण मोटार कार अकाउंट बनवले. परचेसरच्या बुकमध्ये लक्षात ठेवायचं, कधी पण इथं परचेसरचं नाव लिहायचं ना, वेंडरचं नाव लिहायचं नाही. वेंडरचं अकाउंट आपण सेपरेट बनवायचं आहे. इथं परचेसरचं नाव लिहायचं इन द बुक्स ऑफ परचेसर. परत मोटार कार अकाउंट डेबिट क्रेडिट हे अकाउंट घ्यायचं, अकाउंट आखून घ्यायचं. आता अकाउंट सोडवताना पहिल्यांदा डेबिट साईडनं सुरुवात करायची. डेबिटला ज्या माणसाकडनं आपण वस्तू खरेदी केली त्या माणसाचं नाव लिहायचं. ही पुस्तक कुणाचं आहे, लाखे अँड कंपनीचं, म्हणून कुठल्याच अकाउंटमध्ये लाखे अँड कंपनीचं नाव येऊ द्यायचं नाही, बल्कि त्या ज्याच्याकडनं खरेदी केली आहे त्या माणसाचं नाव येऊ द्यायचं. आपण त्या माणसाकडनं खरेदी केली आहे त्या माणसाचं नाव काय आहे, हजारे अँड कंपनी नाव आहे त्याचं, म्हणून आपण 1 तारखेला खरेदी केलतो म्हणून त्याच्या नावापुढे 1 तारीख टाकली. आणि किती रकमेची खरेदी केलतो आपण वस्तू, तर 20,000ची खरेदी केलतो. एकूण कॅश प्राईस आपण आता इथं लिहिलेली आहे, इंटरेस्ट लिहिलेलं नाही आहे इथं, फक्त कॅश प्राईस लिहिली आहे. 1 तारखेला एवढ्या रकमेची या माणसाकडनं खरेदी केलतो आपण वस्तू. आता इकडं काय लिहायचं आपण, तर डिप्रिसिएशन. काय ही अकाउंटच बनवलं आपण डिप्रिसिएशन किती झाले बघण्यासाठी, म्हणून इकडं डिप्रिसिएशन लिहायचं. डिप्रिसिएशनच्या कॉलममधल्या सगळ्या अमाऊंट इथं येणार. इथं फक्त डिप्रिसिएशनच्या कॉलममधल्या अमाऊंट लेस करायच्यात आपल्याला कॅश प्राईसमधनं. सोपं आहे. 1 तारखेला तर डिप्रिसिएशन होत नाही, वस्तू खरेदी केल्या 31 तारखेला झालं म्हणून ती 31 तारखेला डिप्रिसिएशन दाखवायचं. डेबिट जास्त इथे क्रेडिटला टाकायची बॅलन्स CD BD. पुढच्या वर्षी 2009 दाखवायचं काय इथं, नाही तर वरच्याच महिना यायचा, वर्ष यायचं 2008. आता इथं 18,000 आले की पुढच्या वर्षीचं डिप्रिसिएशन लेस करायचं, अजून CD BD करायचं. आणि इथं शेवटी एक रक्कम उरते बरं का, ही रक्कम उरते. हे अकाउंट टॅली होत नाही तर इथं रक्कम उरते. तर ही रक्कम कुठली असते, तर इथं वर टेबलमध्ये बघा, या टेबलच्या वरच एक अमाऊंट आहे कॅश प्राईसची 20,000. ह्या 20,000मधनं ही अमाऊंट आपण लेस केलेलं आहे. या अमाऊंटची एकूण टोटल किती आले, 6,878. ही 6,878 ह्या 20,000मधनं लेस केलो की आपल्याला ही 13,122 रुपये मिळते. आणि हा प्रॉब्लेम बरोबर आहे का नाही बघण्यासाठी हे आपल्याला कळतं पेपर सोडवताना, पण आपल्याला कोणाला विचारायची गरज नाही. आता नेक्स्ट आहे हजारे अँड कंपनी अकाउंट, म्हणजेच हे अकाउंट आहे वेंडरचं अकाउंट. वेंडरचं अकाउंट बनवायचं का आपण, तर ज्या कोणाकडून आपण कोणती वस्तू खरेदी केली आहे त्याला पैसे किती दिलेत आपण, कोणत्या प्रकारे दिलेत हे कळावं, किती टप्प्यात दिलेत हे कळावं, यासाठी आपण वेंडर अकाउंट बनवले. तर याची सुरुवात क्रेडिटनं करायची. पहिल्या अकाउंटची सुरुवात केली ती डेबिटनं, आता ह्याची करायची क्रेडिटनं. 1 तारखेला वस्तू खरेदी केली ती म्हणून 1 तारीख टाकून मोटार कार अकाउंट टाकायचं. एकूण कॅश प्राईस टाकायची 20,000 आणि इंटरेस्ट सस्पेन्स अकाउंट म्हणायचं, 1च तारीख टाकायची. आणि टोटल इंटरेस्ट लिहायचं. इंटरेस्ट कॉलमची टोटल करायची आणि टोटल इंटरेस्ट किती झाले ते सगळं इथं लिहायचं. म्हणजे कॅश प्राईस आणि टोटल इंटरेस्ट आपण त्याला दिलं एवढे 24,000 त्याला दिलेत आपण.
ते आपण कसे दिलेत, किती किती टप्प्यात, किती तारखेला किती दिलेत प्रत्येक वर्षी ती कळवण्यासाठी हे अकाउंट आहे. आता हे 24,000 आलं. डेबिटला ते पैसे कसे दिलेत ते दाखवायचं. आपण त्याला कॅश किंवा बँकेत ट्रान्सफर केलेले असतात त्याचे पैसे, म्हणून कॅश किंवा ऑब्लिक बँक अकाउंट लिहायचं. 1 तारखेला त्याला आपण डाऊन पेमेंट केलं होतं, मागच मी सांगितलं आपण डाऊन पेमेंट केलं होतं त्याला, म्हणून टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट 4,000चे डाऊन पेमेंट केलं होतं आपण त्याला. आणि 31 तारखेला प्रत्येक वर्षी त्याला आपण इन्स्टॉलमेंट दिलं आहे, म्हणून कॅश ऑब्लिक बँक अकाउंट पण 5,000 लिहिलं. प्रत्येक वर्षी 5,000चं आपण इन्स्टॉलमेंट केले. आता क्रेडिटची साईड जास्त आली, डेबिटला टाकली आणि डेबिटला बॅलन्स सी डी आलं 15,000. क्रेडिटला टाकायचं बॅलन्स बी डी 15,000. आणि डेबिटला बघा आता डबल इथं कॅश प्राईस आणि टोटल इंटरेस्ट येणार नाही, केवळ वरचं बॅलन्स सी डी खाली बी डी करायचं. आणि डेबिटला 31 तारखेला टू कॅश ऑब्लिक बँक म्हणायचं आणि 5,000 लिहायचे. इन्स्टॉलमेंटचे पूर्ण कॉलम इथं उतरवायचा, डेबिट साईडला इथं उतरवायचा. आणि बघा इथले क्रेडिटची साईड जास्त इथे डेबिटला टाकायची आणि बॅलन्स सी डी म्हणायचं आणि इथं 10,000 आले. क्रेडिटला अजून ती सी डी बी डी करायचे 10,000. इथं टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट म्हणायचं, इन्स्टॉलमेंटची रक्कम लिहायची. क्रेडिटची साईड इकडं डेबिटला जास्त घ्यायची, जास्त झालेली इकडं घ्यायचे. परत अजून ही शेवटचा आपला इन्स्टॉलमेंटची रक्कम आणि इथली बॅलन्स बी डीची रक्कम एकच इथे हे अकाउंट टॅली होते. मागचं पहिलं अकाउंट टॅली झालं नव्हतं, हे अकाउंट टॅली होतं. आता पुढचं अकाउंट आहे इंटरेस्ट सस्पेन्स अकाउंट. इंटरेस्ट सस्पेन्स अकाउंट आपण बनवायचं आहे. यात बघा इंटरेस्ट आपण त्याला कसा दिला आहे, किती तारखेला किती दिला हे दाखवण्यासाठी इंटरेस्ट सस्पेन्स अकाउंट आपण बनवले. तर डेबिटला पहिल्यांदा ज्या माणसाकडनं खरेदी केली आहे म्हणजेच वेंडरचं नाव आपण डेबिटला लिहायचं आहे. 1 तारखेला त्याच्याकडनं वस्तू खरेदी केली ती त्याला म्हणून आपण 1 तारखेला हजारे अँड कंपनी म्हणून 4,000 लिहिलं. क्रेडिटला बघा आपण 31 तारखेला इंटरेस्ट दिलो आहे प्रत्येक वर्षी त्याला, प्रत्येक वर्षाच्या शेवट तारखेला आपण त्याला इंटरेस्ट दिले, म्हणून 31 तारखेला आपण 1,600. इंटरेस्ट कॉलमचं पूर्ण इंटरेस्ट कॉलम इथं उतरवायचा. आपण पहिल्यांदा कुठला कॉलम उतरवला होता, शेवटचा, परत पहिला उतरवला इथं. आता इथं दुसरा कॉलम उतरवायचा लेस करण्यासाठी. लेस करताना इथं उतरवायचा आणि बघा इंटरेस्ट लिहायची 1,600. टोटल इंटरेस्टची रक्कम आधी आपण इथं लिहिली आहे बरं का 4,000, नाहीतर म्हणजली 4,000 कुठून आले. टोटल इंटरेस्ट आहे ही 4,000. एकूण 4 वर्षात त्याला 4,000 रुपयाचं इंटरेस्ट दिलं आपण. आता डेबिटची साईड जास्ती आली, क्रेडिटला टाकायची. अजून डेबिटची जास्ती ही सी डी बी डी करायचं. क्रेडिटला बाय इंटरेस्ट अकाउंट म्हणून इंटरेस्ट दुसऱ्या वर्षी किती दिलं तर ती लिहिलं. अजून डेबिटची जास्त आली साईड, क्रेडिटला टाकली सी डी बी डी. अजून क्रेडिटला टाकलं, क्रेडिटला इंटरेस्ट दाखवलं आणि बॅलन्स सी डी बी डी असंच करायचं. सॉरी फ्रेंड्स, 5 मिनिट थांबा. आता हे शेवटच्या वर्षात बघा, शेवटच्या वर्षात सी डी बी डी केला आपण. मागच्या वर्षी उरलं होतं 254 रुपये. आता ही 2011ला टू बॅलन्स बी डी म्हणून 254 रुपये दाखवलं आणि बाय इंटरेस्ट अकाउंट म्हणून 254. इंटरेस्ट सस्पेन्स अकाउंट पण टॅली झालं. आता उरले 2 छोटे अकाउंट, ते मी आता सोडवले नाहीत, मला फार कंटाळा आला तर मी तुम्हाला वर्कबुकवर दाखवते. बघा इंटरेस्ट आणि डिप्रिसिएशन अकाउंट आपण कसं बनवायचे. तर इंटरेस्ट अकाउंट बनवताना आपण डेबिटला इंटरेस्ट सस्पेन्स अकाउंट पहिल्यांदा लिहायचं आहे, कारण आपण इंटरेस्ट सस्पेन्स अकाउंटच्या क्रेडिटला म्हणजे इथं इंटरेस्ट लिहिले. ह्या अकाउंटच्या क्रेडिटला त्या अकाउंटचं नाव लिहिले, म्हणून या अकाउंटच्या डेबिटला त्या अकाउंटचं नाव लिहायचं. त्याच्या क्रेडिटला याचं, ह्याच्या डेबिटला त्याचं असं लिहायचं. इंटरेस्ट सस्पेन्स अकाउंट म्हणून तिथल्याच अमाऊंट इथं ट्रान्सफर करायच्या आणि क्रेडिटला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणून इथल्याच अमाऊंट इथं ट्रान्सफर करायच्या. आणि का तर हे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करत असतो. पुढचा अकाउंट आहे डिप्रिसिएशन अकाउंट. डिप्रिसिएशन अकाउंटमध्ये आपण मोटार कार अकाउंट म्हणून पहिल्यांदा लिहायचं, कारण मोटार कार अकाउंटच्या क्रेडिटला आपण
डिप्रिसिएशन लिहिलेलं आहे. हे डिप्रिसिएशनच्या अमाऊंट आणि मोटार कार अकाउंट म्हणून इथं लिहायचं. मोटार कार अकाउंट आणि इथल्या अमाऊंट सगळ्या लिहायच्या आपण या. आणि क्रेडिटला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणून इथल्याच अमाऊंट इथं ट्रान्सफर करायचा. हे दोन अकाउंटसुद्धा टॅली होते. इथं सुद्धा बॅलन्स उरत नाही. इथं सुद्धा आता मी तुम्हाला थोडक्यात सगळं फास्टमध्ये सांगते, समजते का बघा. पहिला अकाउंट बनवला आपण 1000 अँड कंपनी म्हणून डेबिटला लिहिलं, टोटल कॅश प्राईस लिहिली, क्रेडिटला डिप्रिसिएशन लेस केलं. पहिल्या कॉलमसाठी पहिल्या अकाउंटसाठी शेवटचा कॉलम लेस केला बरं का. सोपं आहे, तुम्हाला ट्रिक काय तर द्यावी म्हणून मी सांगते. आणि दुसरा अकाउंट आहे 1000 अँड कंपनी अकाउंट. 1000 अँड कंपनी अकाउंटसाठी आपण पहिला कॉलम लिस्ट केला आहे बरं का. पहिला कॉलम लेस केला आहे. क्रेडिट साईडनं सुरुवात केली मोटार कार अकाउंट म्हणून. क्रेडिट साईडनं सुरुवात केली. टोटल इंटरेस्ट अँड कॅश प्राईस लिहिली. आणि डेबिटला टू कॅश ऑब्लिक बँक म्हणून सगळ्या अमाऊंट या कुठल्या आहेत तर इन्स्टॉलमेंट कॉलमच्या या सगळ्या अमाऊंट आहेत. इन्स्टॉलमेंट कॉलम दुसऱ्या ह्याच्या अकाउंटला लेस केला. पहिल्या अकाउंटला शेवटचा कॉलम लेस केला, दुसऱ्या अकाउंटला पहिला कॉलम लेस केला. तर आणि पुढचा अकाउंट आहे इंटरेस्ट सस्पेन्स अकाउंट. या तिसऱ्या अकाउंटमध्ये आपण दुसरा कॉलम लेस केला आहे. तिसऱ्यासाठी दुसरा, पहिल्यासाठी शेवटचा, दुसऱ्यासाठी पहिला आणि तिसऱ्यासाठी दुसरा कॉलम लेस केला आहे बरं का. असं लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला कळेल. अमाऊंट तर कुठल्या लिहायच्यात, तिथं जाऊन काय लिहायचं हे पण सोपं आहे. अमाऊंट कुठल्या लिहायच्या हे मी सांगितलं. आणि याच्या डेबिट साईडनं सुरुवात करायची. वेंडरचं नाव लिहायचं, टोटल इंटरेस्ट लिहायचं आणि क्रेडिट साईडला प्रत्येक वर्षी किती इंटरेस्ट दिला आहे ते लिहायचं. झालं. आणि शेवटचे दोन हे असतात अकाउंट, इंटरेस्ट अकाउंट आणि डिप्रिसिएशन अकाउंट. डिप्रिसिएशन अकाउंटला ॲसेटचं नाव येणार डेबिटला आणि क्रेडिटला प्रॉफिट लॉस. आणि इंटरेस्ट अकाउंटला डेबिटला इंटरेस्ट सस्पेन्स आणि क्रेडिटला प्रॉफिट लॉस. फ्रेंड्स, सबस्क्राईब करा माझे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी. आणि मी काय आता सगळीकडे व्हायरल करू शकणार नाही. प्लीज कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.